आपली अवकात ओळखावी आणि अंथरुणावर पडून नाटक करावेत, अन्यथा नारायण राणे यांचे जरांगेंना आव्हान. नमस्कार मित्रांनो, आपण चॅनलवर नवीन आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करण्यास नम्र विनंती आहे. चला तर बघू नवीन काय विशेष. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरू आहे. उपोषणाचा आजचा 5वा दिवस असून त्यांची प्रकृती खालावली आहे. या दरम्यान मनोज जरांगे यांनी महाराष्ट्रात यापुढे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभा होऊ देणार नाही असा इशारा दिला आहे. तुम्हाला मराठी इतके सोपे वाटतात का, असा सवाल विचारत नुसते नाटक सुरू असल्याचं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. अजित पवार, छगन भुजबळ यांचे घोटाळे मागे घेतले, पण मराठा आरक्षणाबाबत प्रक्रिया सुरू आहे. तुम्हाला राज्य शांत बघायचं नाही का, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे. आपला जीव गेला तरी महाराष्ट्राची लंका होईल, असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी सरकारला दिला आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री मराठ्यांना फसवत आहेत. मराठ्यांना फसवणाऱ्यांचा हिशोब होणार असं सांगतानाच मराठ्यांविरोधात भुजबळांना अजित पवारांचं बळ असल्याचा आरोप त्यांनी केला. नारायण राणे यांचे आव्हान. मनोज जरांगे यांच्या इशाऱ्याला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आव्हान दिलं आहे. पंतप्रधान मोदींना महाराष्ट्रात फिरू देणार नाही म्हणणाऱ्या जरांगेंनी मोदी येतील तेव्हा जागेवरून हालून दाखवावं असं आव्हान राणेंनी दिलं आहे. तुला असली मराठ्यांची ताकद दाखवून दिली जाईल. आपली अवकात ओळखावी आणि अंथरुणावर पडून राहून नाटके करावीत, असं नारायण राणेंनी म्हटले. जरांगेंची तब्येत खालावली. दरम्यान मनोज जरांगे पाटलांची तब्येत खालावली. जरांगे यांच्या नाकातून रक्तस्राव होतोय. त्यांच्या उपोषणाचा आजचा 5वा दिवस आहे. आजही उपचार करून घेण्यास जरांगेंनी नकार दिला आहे. अखेर नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज यांच्या शिष्टाईला यश आलं. जरांगे यांच्या तपासणीसाठी डॉक्टर व्यासपीठावर दाखल झाले. जरांगे यांना सलाईन लावण्यात आला असून उपचार सुरू आहेत. महाराष्ट्र बंदची हाक. जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देत अहमदनगर जिल्हा बंदची हाक देण्यात आली. अहमदनगर शहरात बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. व्यावसायिकांनी बाजारपेठा बंद ठेवल्यात. त्यासोबतच कर्जत, जामखेड, पाथर्डी या ठिकाणी बंद पाळण्यात आला आहे. सोलापूरमध्ये बंदची हाक देण्यात आली आहे. मराठा समाजाकडून कोंडी गावात कडकडीत बंद पाळला जातोय. गावात सकाळपासून सर्व दुकाने बंद आहेत, तर केवळ दूध आणि अत्यावश्यक सेवा सुरू आहे. महाराष्ट्र बंदला जालन्यामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. संपूर्ण बाजारपेठ बंद आहे. सकल मराठा समाजानं मनोज जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देत आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. जालन्यामध्ये कडकडीत बंद पाळण्यात येतोय. नांदेडमध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बंद पाळण्यात आले. आरक्षणासाठी महाराष्ट्र बंदचं आवाहन करण्यात आले. त्यानुसार जिल्ह्यात व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवून बंदला प्रतिसाद दिला. हिंगोलीत जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी बंद पुकारण्यात आला. सेनगाव, औंढा, वसमत, जवळा बाजारात कडकडीत बंद पाळला जातोय. तसंच पांगरा, शिंदे इथे मराठा बांधवांनी रॅली काढली. अनेक ठिकाणी मराठा बांधवांनी एकत्र येत जरांगेच्या उपोषणाला पाठिंबा दिला. लातूर जिल्ह्यात मनोज जरांगेच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मराठा समाजाच्या वतीने बंद पाळण्याचं आवाहन करण्यात आले. त्या पार्श्वभूमीवर शहरात घोषणाबाजी करत सरकारनं जरांगेचं उपोषण तातडीने सोडवण्याची मागणी करण्यात आली. तसंच समाजाच्या मागण्या मान्य न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला. नाशिकमध्ये मराठा समाजाकडून बोंबाबोंब आंदोलन करण्यात आलं. सगळे सोयऱ्यांच्या अध्यादेशाचं कायद्यात रूपांतर करण्यासाठी गेल्या 5 दिवसापासून मनोज जरांगेंचं उपोषण सुरू आहे. त्यांची तब्येत खालावल्यानं तातडीनं सरकारच्या शिष्टमंडळानं जरांगेंचं उपोषण सोडवण्याची मागणी यावेळी करण्यात आली. नाशिकच्या मनमाडमध्ये महाराष्ट्र बंद हाकेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने आपले व्यवसाय बंद ठेवल्याने सर्वत्र शुकशुकाट पाहायला मिळाला. मराठा आरक्षण अध्यादेशाचे शासनाने कायद्यात रूपांतर करावे अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली. मनमाडसह नांदगावमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. अशीच नवनवीन माहिती मिळवण्याकामी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावे ही नम्र विनंती. धन्यवाद.